सर्वच लोक या ठिकाणी मागच्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून लोकांच्या सुखदुःखात त्या ठिकाणी सहभागी होता. हा विजय मी त्यांना समर्पित करतो. उदय सामंत यांनी तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला पक्षात प्रवेश करा अशी ऑफर दिली असं कळतं? मला कोणाचाही फोन झालेला नाही. आपण बघताय मी अजून मतदान केंद्रात आहे. माझा फोन पण माझ्याकडे आहे अजून नाही आहे. तर गोकुळजी, ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये गिरीश महाजन, उदय सामंत अशा दिग्गज नेत्यांनी तुम्हाला थांबवायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा हा निकाल, काय नेमकं कारण आहे याच्यामागे? नाही, मी तुम्हाला 1 जूनलाच त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की मतदारांचा प्रचंड रोष त्या उमेदवारावर होता. निष्क्रिय उमेदवार त्यांनी पुन्हा दिला होता आणि आपण लक्षात घ्या 6 वर्ष या टेन्युअर आहे या मतदारसंघाच्या आमदारकीचा आणि अशा काळामध्ये एक फिट उमेदवार जर लोकांना पाहिजे असेल तो त्यांना माझ्या रूपात मिळाला आणि अनफिट उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी नाकारला. गिरीश महाजन आणि स्वतः एकनाथ शिंदे यांचा शब्द तुम्ही खाली पाडला असं बोललं जातं. नाही, मी माझा प्रचार थांबवला होता. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलेलो होतो. माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. तुमचा निकाल लागल्यानंतर गिरीश महाजन किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं? नाही, माझा फोनच माझ्याकडे नाही. आतमध्ये इकडे मोबाईल नसल्यामुळे माझं कोणाशी बोलणं नाही झालेलं. नरेंद्र दराडे असं म्हणतायत की विश्वासघात झालेला आहे, सगळे नेते सारखेच आहेत, सगळे खोटारडे आहेत. त्याचं उत्तर तेच देतील. बरं, पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा तुम्ही जोरात सुरू केली होती. असं म्हटलं जातं आहे की आधीच तुम्ही सगळ्या नगरसेवकांपर्यंत पोहोचला होता आणि त्याच्यामुळे इतर उमेदवारांना काही संधीच नाही मिळाली. मी फॉर्म भरण्याच्या पूर्वीच जी माझी प्रचार फेरी झाली होती, फॉर्म भरण्याच्या पूर्वी जागा वाटपाच्या अगोदर आपण खरं तर गणेश भाऊ गीतेंसाठी ही प्रचार फेरी आम्ही अवलंबली होती आणि जागा महायुतीमध्ये भाजपाला मिळावी आणि त्या रूपात गणेश गीतेंना त्या ठिकाणी उमेदवारी अपेक्षित होती. पण 31 मेला जागा वाटपाची जागा शिवसेनेला गेली आणि नरेंद्र दराडे जे निष्क्रिय उमेदवार लोकांनी त्या ठिकाणी नापसंती आज त्यांना त्या ठिकाणी घोषित केलं आहे, त्यांनाच ती उमेदवारी परत दिल्याने त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचा मला रेटा होता की गणेश भाऊ त्या ठिकाणी पक्षाच्या विरोधात जाणार नाही. पण गोकुळ भाऊ त्या ठिकाणी तुम्ही ही भूमिका पार पाडली पाहिजे. 1 जूनला आपण माहीत आहे, आपणच माझी बाईट त्या ठिकाणी पहिल्यांदा घेतली होती आणि मी आपल्याला त्या दिवशी पण सांगितलं होतं की मला मतदारांचा त्या ठिकाणी विश्वास माझ्यावर दिसतो आणि म्हणून ही निवडणूक मी पुढे नेली. गोकुळ गीते शिवसेनेत प्रवेश करणार का भाजपत प्रवेश? मी माझ्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली, ही खिंड माझी लढून जिंकून दिली मला, मी त्यांना विचारलं आपण मुंबईला जाणार आहोत ना? मी आज पहिल्यांदा घरी जाणार, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद घेणार. नाही, पण आपल्याला उदय सामंत यांनी विशेष विमान पाठवलेलं आहे. मला काही कल्पना नाही त्याच्याकडे. तुम्हाला माहित असेल तर मला नाही माहित. एकनाथ शिंदेंना भेटायला जाणार आहात का? नाही, मी सांगितलं ना, कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही. पण शिंदेच्या शिवसेनेत हा प्रवेश विजय जरी करणार गोकुळ गीतेंचा असला, ते गोकुळ गीते नावाच्या व्यक्ती मागे असंख्य कार्यकर्ते आपण पण बघितलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत. शिंदेच्या शिवसेनेत जाणार? मी सांगितलं ना, कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय माझी भूमिका अस्पष्ट आहे. दराडे यांच्या पराभवाचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण काय वाटतं? मतदारांना मागच्या 8 वर्षात त्यांनी कुठे उपलब्धता दिली नाही. कुठलाही विकास निधी त्यांनी ज्या मतदारसंघात वास्तविक आमदारकीच्या माध्यमातून त्यांना अनेक नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्यांना जो निधी देणं अपेक्षित होता, असे एकही पत्र त्यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या टेन्युअरमध्ये न दिल्याने मतदारांची त्यांना पहिल्या दिवसापासून नापसंती होती आणि वरिष्ठांना हे लक्षात आलं होतं. पण एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांना हे लक्षात आले नाही. कदाचित त्यांना माझ्यावर तो प्रेशर क्रिएट करावा लागला. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन माझी प्रचार यंत्रणा थांबवली होती, पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली आणि या कार्यकर्त्यांचा विजय. भाजपचे आणि शिवसेनेचे सुद्धा खूप मतं फुटलेत याच्यामध्ये. नाही, आता ते मला सांगते नाही, पण मला लोकांनी माझ्या विश्वास टाकला त्याबद्दल मी या मतदारसंघातील सगळ्या मतदारांचा मी आभारी आहे. परिवार खूप ताकदीने तुमच्या मागे या संपूर्ण हो, प्रक्रियेदरम्यान राहणारच. माझा तुम्हाला माहीत आहे, आमच्या परिवारामध्ये मी तर लहाना भाऊ म्हणून कायम पडद्याच्या मागे काम केलेलं आहे गणेश भाऊंच्या आणि खरं तर ही जागा आज गणेश भाऊंना आमदारकी मिळाली असती, त्याच दिवशी बिनविरोध झाली असती 4 जूनला. पण कदाचित महायुतीमध्ये जागा वाटपात ते सूत्र राखल्यामुळे हा विजय कदाचित गीते परिवारात येणारच होता आणि तो माझ्या रूपाने आलेला आहे. आपल्याला तुमचा बाप काढला गेला म्हणून तुम्ही बाप काढला अशा स्वरूपाचे पोस्टर व्हायरल होत आहे, काय भावना आहे? 100% माझा बाप काढला होता म्हणूनच मी त्या ठिकाणी माझा फॉर्म कायम ठेवला होता आणि त्याचाच परिपाक आज माझ्या निकालात दिसतोय. काय नेमकी विजयाची कारण आहे? पडद्यामागे नेमकं काय मी घडलं? सांगितलेलं ना, मागच्या 6 वर्षात आणि नंतरच्या 2 वर्षाचा गॅप, या कालावधीमध्ये म्हणजे मागचे जे लोकप्रतिनिधी आहे कुठेही फिरकले नाही, यांनी लोकांना उपलब्धता दिली नाही, लोकांचे प्रश्न सोडवले नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जे रिपीट लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते मतदार, त्यांनी पहिल्यापासूनच त्या उमेदवाराला नाकारलेलं होतं. त्यांनी वरिष्ठांना कळवलेलं पण होतं, पण वरिष्ठांनी कदाचित ते लक्षात नाही घेतल्यामुळे हा आजचा निकाल आपल्याला दिसतो. शिंदे साहेबांच्या भेटीला तुम्ही जाताय? नाही, अजून काही तसं ठरलेलं नाही. आता मी पहिल्यांदा घरी जाणार आहे वडिलांना भेटण्याला शिंगवे या गावी. तुमच्या विजयामुळे गिरीश भाऊ यांच्यावर आरोप करण्यात येत आहे का? नाही, त्यांनी तर शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यावर प्रेशर ठेवलेलं होतं. आपल्याला माहित आहे का, त्या दिवशी पण मी मतदानाच्या दिवशी मला या ठिकाणी येऊन बाईट द्यायला लावली होती. गणेश भाऊंनी मी आपल्याला बाईट दिली होती की मी तो स्वतः दिली नाही, मी माझा फक्त प्रचार थांबवला होता. मी त्या निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नव्हतो. माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका स्पष्ट होती. पण त्या ठिकाणी महायुतीचे घटक म्हणून गणेश भाऊंनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं. त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे का, कॅम्पच्या ठिकाणी पण त्या ठिकाणी आमच्या वहिनी दीपाली गीते यांना त्यांनी बोलायला लावलं होतं की उमेदवाराला मतदान करा वगैरे. पण लोक स्वतःचे, मी सांगितलं होतं, लोकांचे स्वतःचे वैचारिक मतं असतात.
पक्ष आदेश व्हीप वगैरे या गोष्टी कोणी आजच्या काळात मानत नाही. 2018 साली पण भारतीय जनता पार्टीने तेव्हाच्या उमेदवारांसाठी व्हीप बजावला होता. त्या काळात पण लोकांनी या दराडेनं विश्वास टाकला होता. दराडेने तो विश्वास गमावला म्हणून गोकुळ गीते आज आमदार झाले. गोकुळ भाऊ, ज्या वेळेला तुम्ही सकाळी मतमोजणीच्या केंद्रावर आला त्यावेळेला तुमचं येण्याचं बघून त्यावेळेला किशोर दराडे म्हणाले की नीच वृत्ती आहेत अशा स्वरूपाचं यायला नको. त्यांनी एकूणच काही- तुमच्या भूमिकेवर त्यांनी त्या ठिकाणी काही असलेले शब्द पण उच्चारले, पण मी बोलणार नाही. त्यांचं कॅरेक्टर लोकांना माहित आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावर आहे. माझी ती वैचारिक पातळी नाही. गिरीश महाजन वगैरे भेटायला जाणार आहात किंवा काही फोनवर? हा, मी जर त्यांनी मला जर तसे काही ग्रीन सिग्नल दिले तर आणि मी नक्की भेटेल. त्यांना आशीर्वाद घेणं क्रम प्राप्त आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचे ते कुंभमेळा मंत्री आहे आणि जिल्ह्याचे वरिष्ठ मंत्री आहे. मला त्यांना नाना भाऊंकडे उदय सामंतांचा निरोप आलेला आहे. मला अजून माहित नाही. हा, ते विशेष विमान तुमच्यासाठी पाठवताय. शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला मी बोलवलं तुम्हाला आहे. एकच सांगेल, मी विमानात बसलो तरी माझे पाय 6 वर्ष जमिनीवर राहतील. नाही पण काय जरी जमिनीवर राहणार तरी कुठल्या पक्षामध्ये तुम्ही राहणार? आता तो मी सांगितलं ना, कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय तो निर्णय मी घेऊ शकत नाही. माझे कार्यकर्ते आपण पाहिले सगळे बाहेर उपस्थित आहे आणि निवडणूक त्यांनी नेली खरी पुढे. हा त्यांचा विजय. तो अधिकार मला नाहीये. आता शिंदे साहेबांना तुम्ही भेटणार आहात? नाही, अजून काही ठरलेलं नाही. अरे हा, मी सगळ्यांची माफी मागतो. आपण मला 1 जून पासून आपण मीडियाने या ठिकाणी माझी बाजू लावून धरली, त्यामुळे हा माझा विजय झाला. त्याच्यात आपला खूप मोठा बहुमोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. भाऊ पण आता शिंदे साहेबांनी दराडेंना काय शुभेच्छा आहे पराभूत झाल्यानंतर दराडेंना काय शुभेच्छा दिल्यात का? एक गोष्ट अजून सांगतो, या समग्र प्रक्रियेमध्ये मला त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मालेगावची इस्लाम पार्टी यांनी त्या ठिकाणी माझ्या मागे एक ठोस भूमिका त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. मी त्यांचे विशेष आभार मानतो. छगन भुजबळ यांनी मदत केली नाही असं दराडे म्हणाले. मला त्याबद्दल माहीत नाही काही. तुम्हाला मदत केली का? नाही, माझी आणि त्यांची या प्रक्रियेत कधी गाठभेट पण झाली नाही आणि कुठलाही फोन पण नाही झालेला. भुजबळांचं बळ तुमच्यासोबत होतं असं चर्चा. आता दराडे कोणावर पण बोलू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. गिरीश भाऊशी काही बोलणं झाले? नाही, अजून कोणाशी बोलणं नाही झालं. मी या रूमच्या बाहेरच गेलेलो नाही सकाळपासून. प्रवेश कधी करताय? चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्ते पण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना विचारेल आणि तुम्ही त्या ठिकाणी थांबा. कार्यकर्ते सांगाल आपण तिकडे प्रवेश करून टाकू. आता आज तर प्रवेश कुठे करायचा? आज पहिला आनंद उत्सव साजरा करू द्या. आज पहिला आनंद उत्सव धाराशिव पॅटर्न राबवणार का? कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रवेश घेणार, धाराशिव पॅटर्न राबवणार का? थोडी मला आता मोकळी घ्या तुम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.